खरं तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आपले प्रभाग दौरे झाले आणि त्या प्रभाग दौऱ्यांमध्ये जे काही आम्हाला अडचणी त्या त्या प्रभागात जाणवल्या, त्या दौऱ्यांमध्ये काही निर्णय खरं तर आम्ही सगळ्या पदाधिकारी, मी असेल, उपमहापौर असतील, आमचे स्टँडिंग चेअरमन असतील, पाहणी दरम्यान ज्या ज्या प्रभागांमध्ये काही अतिशय संवेदनशील आणि महत्वाचे निर्णय आम्ही घेतले होते आणि आज आम्हाला आनंद होतोय की आपलं सरकार जे आहे महाराष्ट्राचं, ते शेतकऱ्यांना प्राधान्य देत असताना आणि उद्या सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस असताना पाथर्डीमध्ये आपल्याला माहिती आहे गव्हाणे इथे जो आपला खत प्रकल्प आहे त्यामध्ये सातत्याने लँड फिलिंग होतं आणि लँड फिलिंग झाल्यामुळे लिंचिंगमुळे जे पाणी आहे ते अतिशय घाण पाणी खूप वर्षापासून जवळजवळ 15 वर्षापासून हे शेतकरी त्रस्त होते. ते घाण पाणी त्यांच्या शेतात जायचं आणि आपल्या विहिरींमध्ये देखील ते दूषित पाणी यायला लागलं होतं. त्यांचं शेत आणि पीक त्याच्यामुळे आतून सडत होतं आणि त्यांना पीक घेता येत नव्हतं. ही वर्षानुवर्षाची समस्या त्या शेतकऱ्यांची होती. त्याचबरोबर विहिरीतलं पाणी देखील दूषित होतं, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला देखील खूप मोठा धोका निर्माण झालेला होता. आणि पाहणी दरम्यान जेव्हा आम्ही हे बघितलं तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे खरं तर ते जे पाणी येत आहे बाहेर लँडफिल मधनं त्याला कुठेतरी एसटीपीशी कनेक्ट केलं तर तो आपला मुद्दा रिझॉल्व्ह होऊ शकतो. शेतकऱ्यांना ऍक्च्युअल पाणी जमिनीत मुरेल आणि म्हणून त्या तिथल्या पाण्याचं जे डायव्हर्जन आहे ते आम्ही जवळजवळ 2.5 कोटी खर्च करून आज त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि 2.5 कोटीमध्ये आपण ते पूर्ण जे पाणी खराब पाणी आहे जे त्यांच्या शेतात जात होतं, जे विहिरींमध्ये जात होतं, त्याला डायव्हर्जन देऊन एसटीपीत टाकतो आहे आणि आता त्यांना एकदम चांगलं आणि स्वच्छ पाणी मिळेल. हे जे खराब पाणी होतं ते एसटीपीत जाऊन स्वच्छ होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने खरं तर शेतकरी खूप आनंदित होते आज की एवढ्या वर्षानंतर त्यांचा वर्षानुवर्ष जो लांबलेला एक प्रश्न होता आणि त्याच्याने त्यांची शेती आणि आरोग्य दोन्ही पण धोक्यात होते, तो मार्गी लागलेला आहे.